घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते ग्रहण कुणी लाविल हे पण माझ्या संसाराला साजड हा माझा का तिच्यावरती भुलला लावून शक्कल घडवून अत्तल शिकविन तुला धडा बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको प्लीज रडू नकोस ना ऐक तरी माझं अगं सोसायटीतून बाहेर पडताच ते महाजनी काका येऊन बडबड करत बसले आणि ते गेले तर ही येऊन डायरेक्ट गाडीतच बसली मी तिला सांगितलं गाडीतून आत्ताच्या आत्ता उतर म्हणून पण ऐकेच ना माझाही नाईलाज झाला ना बच्चा आता सोसायटीमध्ये तरी किती तमाशा करणार तू कन्सिडर कर ना मी तुझ्यासाठी किती रिस्क घेतली ऍक्च्युली मी सगळं मॅनेज केलं होतं या बयाने ऐन वेळेला येऊन घोटाळा केला काय करू आता मी सांग आय एम सो सॉरी तू मला प्रॉमिस कर की तू परत असं कधीच वागणार नाही नाही ग बच्चा नाही करणार बच्चा तुझे कानातले कुठे गेले पडलं असेल ना कुठेतरी पडले असतील पण एका वेळेला दोन्ही कानातले कसे पडतील तू घातले होतेस ना सकाळी हो घातले होते फिश गेले गेले म्हणजे एक्सपेन्सिव्ह होते ना ते होते पण गेले ना आता एक सेकंड ना बाय डार्लिंग मिस यू चल ओ माय गॉड मी गॅरी कानातले विसरले विसरले कुठे कुठे काय कुठे बावळ तुझ्या घरी तुझ्या बेडरूम मध्ये बरं झालं त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या माणसाला चांगलं छापलंच ते अगं दुसऱ्याच्या वेळाची काही किंमतच नाही त्यांना सगळीकडे असंच चाललंय म्हणा मी पण तेच म्हणून राहील असं कुठे राहते मी काय पहिल्यांदा बिल भरून राहिली का आता नागपूरमध्ये होते तेव्हा पण मीच बिल भरायची इथे 4 वर्ष चाळीत राहिलो तेव्हा पण मीच बिल भरायला जायची तेव्हा नव्हता बा इतका वेळ लागला पण माझ्यासाठी काय महत्वाचं आहे की गुरुनाथनी तुला हे काम सांगितलं तुझ्यावर विश्वास टाकला एवढा नाहीतर सिनेमाला जायचं म्हटलं ना साधं तरी सुद्धा मेलं त्या नवऱ्याच्या मर्जीने एवढंच कशाला तिथे जाऊन समोसा खायचा की पॉपकॉर्न हे सुद्धा नवऱ्याने ठरवायचं नानीजी और रेवती पण असंच काहीतरी म्हणत होती पण मला नाही बापटलं नवरे काय मुद्दाम बायकांची असं वागतात का बायकांना पण असली जिम्मेदारी घ्यायचा कंटाळाच असते आता आपण घरातली कामं करतो बाहेरची काऊन करा नवरा करतोय ना तर करू दे सिनेमा कुठला बघायचा हे पण नवऱ्यालाच ठरवू दे चांगला निघाला तर ठीक आहे जर खराब निघाला तर कटकट करण्याचा अधिकार पण आपल्याकडेच राहते ना मला काय वाटतं सांगू का नातं की नाही आरशासारखं राहते आपण जसं इकडे तसंच समोर दिसते आपण चांगलं तर ते चांगलं तुम्ही वाईट तर ते हे काय काय गो काय झालं हे कानातले तुझेच आहेत ना नाही तर नवीन दिसून राहिले ना अगं मग गुरुनाथनी आणून ठेवले असतील सरप्राईज म्हणून कसलं सरप्राईज काहीच तर नाहीये अथर्वचा वाढदिवस आहे माझा नाही आणि हे असले कानातले मी कधीच घालत नाही अगं तूच आता म्हणालीस की नाही की आपण चांगलं वागलो की समोरचाही चांगला वागतो
आणि तुझ्यापेक्षा चांगली बायको गुरुनाथला शोधून तरी सापडली असती का? नाहीतर आमच्या घरात पंकज आणि समिधामध्ये नवरा कोण आणि बायको कोण हेच समजेन असं झालंय मला. नानीजी कायचं काही बोलताय तुम्ही? ओ नानी काय करता, लवकर या ना. अगं आले आले. हे बघ, वाढदिवसाची काही कामं असतील ना तर मला सांग खुशाल. हा नानीजी समिधा तिचा विचार नको करूस, करीन मी सगळं. राहू दे ना, मी करून ठेवते ना ते सगळं. अगं तुझ्या घरचा कुटाणा कमी आहे का तुला? करते मी, चल. येते का? हो. बच्चा बच्चा प्लीज डोंट क्राय, प्लीज डोंट क्राय. रडू नकोस तू प्लीज. व्हॉट डोंट क्राय? तुला माहितीये ना माझे फेवरेट कानातले होते. तू घाई केली म्हणून विसरले. अगं सॉरी बच्चा, पण रडून काही होणार आहे का? घरी असतील तर मिळतीलच ना. हो, आणि तुझ्या बायकोला मिळाले म्हणजे? अरे बापरे, नाही ग, मी याचा कधी विचारही केला नाही. ते मला माहित नाही. आय वॉन्ट माय इयरिंग्स बॅक. ऐक ना बच्चा, ते दे ना सोडून, फॉरगेट इट. मी तुला नवीन आणून देतो ना. मला नकोय नवीन. मी म्हणतो ना ते माझे फेवरेट आहे. आय डोंट केअर. आय वॉन्ट देम बॅक. ओके ओके, मी ट्राय करतो बच्चा. ओके. हा व्हॉट ट्राय करतो? तू तुझ्या त्या बावट बिंडोक बायकोला इतकं का घाबरतोस रे? वाय? अगं नाही, मी तिला घाबरत नाही. ते मला काही ऐकायचं नाही. आय डोंट वॉन्ट युअर एक्सप्लेनेशन्स. आय वॉन्ट माय इयरिंग्स बॅक. आय डोंट नो हाऊ यू गेट देम. आणि जर तू परत आणले नाहीस ना तर मग मी काय करते ते सांग म्हणतात. बच्चा डीप ब्रेथ. माझ्या मनी प्रियाची. आज यांच्या आवडीची भरल्या डेमस्याची भाजी आणि यांना आवडणारी बासुंदी. सगळंच तुमच्या आवडीचं. पाहून चकितच होऊन जातील. मग मी यांना म्हणे, काऊन असे काऊन पाहून राहिले माझ्याकडे? तुम्हाला काय वाटलं? सरप्राईज फक्त तुम्हीच देऊ शकता. आम्ही पण देऊ शकतो म्हटलं सरप्राईज. हॅलो हॅलो राधिका. तुम्ही? मी राधिकाच बोलून राहिली. मला माहितीये ग. ऐक आता मी काय म्हणतोय ते. मला जरा विचारायचं होतं. आपल्या घरी कुठे काही कानातले सापडलं ना? बेडरूम मध्येच सापडलं. तुम्ही जिथे ठेवलं तिथंच सापडलं. अगं ते मी नाही ग. ते तुम्ही नाही मग कोणी ठेवलं? हा ते मीच ठेवले होते. आल्यावर सांगतो मी घरी तुला. येतो मी घरी आल्यावर बोल. आत्ता? हो आत्ताच येतोय. ठेव आता. बाप्पा, हे तर लगेच घरी येऊन राहिले. मे आय कम इन सर? आओ सर काय म्हणता पानू? बोला ना. त्या फूड अँड फन कंपनीच्या डेलिगेट्सला बोलवलं होतं. हां. ॲक्च्युली कपूर साहेब त्यांना अटेंड करणार होते, पण ते टाऊनला मीटिंगमध्ये अडकल्यामुळे त्यांनी तुम्हाला त्यांना अटेंड करायला सांगितलं. आत्ता? हो आत्ता आलेत ते. बाहेर कॉन्फरन्समध्ये आहेत. आय वॉन्ट माय इयरिंग्स बॅक. हां ठीक आहे. मी त्यांना 2 मिनिटात जॉईन होतो. भेटतो मी त्यांना. एनी प्रॉब्लेम मिस्टर सुभेदार? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. आय विल जॉईन देम. ओके थँक्स. थँक्यू. नाही आत्ताच यायचं होतं. श्या. छान दिसून राहिले ना? पण तुझ्या चॉईसचे नाही आहेत ग. आय मीन मॉडर्न आहेत कानातले. असू दे का ना? दिले हे काय कमी आहे का? तसंही मॉडर्नच आहे माझा नवरा. मला तर खूपच आवडले बा. एकदम सिनेमातल्या सारखं सरप्राईज देऊन दिलं यांनी मला तर.
बायकांना लुभावण्याची जुनी टॅक्ट ही नवऱ्यांची. बायकांना गोड गोड सरप्राईजेस द्यायची आणि मग विश्वासघात करून आयुष्यभरासाठी सरप्राईज करून टाकायचं. तुझं म्हणजे कसं आहे ना रेवती, हरदासाची कथा परत मूळ पदावर. म्हणजे कुठूनही सुरू करा, संपत शेवटी तिथेच. अशी काऊन रागराग करून राहिली नवऱ्यांचा? हा, मी हे सगळं भोगलंय राधिका. देव न करो, पण तुझ्या बरोबर असं काही झालं तर तूही हेच करशील. नाही, काही झालं तरी मी माझ्या नवऱ्यावरती नाही रागवणार. माझा नवरा खूप चांगला आहे. आणि जर समजा माझ्यावर अशी परिस्थिती आलीच तरी मी नातं नाही सोडणार. पण जिच्यामुळे ही परिस्थिती आली आहे तिलाच तोडून टाकली. नाशी सजा दिली का आयुष्यभर विसरणार नाही ती या राधिकेला. अशी काऊन बघून राहिली? काही नाही, बरं ते जाऊ दे. उद्या अथर्वचा बर्थडे, संध्याकाळी यायचे, लक्षात आहे ना? हो. हा, चल लिफ्ट आली. स्नेहा, चल रे पोट्या. अथर्व, त्याला हात नको लाव बरं. अथर्व, थांब ना रे जरा. आई मला भूक लागली आहे. हो, पण आता बाबा येऊन राहिले ना. मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय. मग ते आले ना की त्यांना सरप्राईज द्यायचं. मग सगळे मिळून जेवू आपण. हा, आहे की नाही बढिया प्लॅन? एकदम बढिया. आओ, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता अथर्वला तेच सांगत होते. कानातले कुठे आहेत? मूर्ख आहेस का? काऊन? काय झालं? कानात तू का घातलीस राधिका? हो, तुम्हीच तर ठेवून दिले होते ना माझ्यासाठी. मी कशाला ठेवेन? ते सरप्राईज म्हणून. डोंबल्याचं सरप्राईज. अक्कल आहे का तुला? हा, किती महागाचे कानातले, कल्पना तरी आहे का? काय किंमत असेल माहितीये? 50,000चे ऑनलाईन मागवलेत. 5वर किती शून्य असतात हे तरी कळतं का? मला वाटलं की माझ्यासाठी. डोकेस का ग तू? तुला एकदाही डोक्यामध्ये विचार नाही आला की इतके महागाचे कानातले तुझ्यासाठी कशाला मागवले असतील मी? लायकी आहे का तुझी एवढे महागाचे कानातले घालायची? हा, कुणाचे? या नाही, मला वाटलंच हा प्रश्न कसा नाही आला अजून. कोणाचे ते कानातले? तुला वाटलंच असेल ना माझी कोणीतरी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी म्हणून असे महागातले कानातले मी घेतले असतील सरप्राईज द्यायला, हो ना? नाही नाही हो, खरंच असं नाही वाटलं मला. मूर्ख नाहीये मी. हे असल्या कानातल्यांसारख्या फडतूस गोष्टींवर वायफळ खर्च करायला त्या आनंद सारखा मूर्ख नाहीये मी. त्या बिंडोक आनंदचे प्रताप आहे ते सगळे. त्याची गर्लफ्रेंड आहे, तिला वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं म्हणून मला ऑनलाईन मागवायला लावले त्याने.
मी घरी विसरलो आणि तू घालून मोकळी झालीस. नवऱ्यानं दिलेलं सरप्राईज म्हणे. लोक आता बघत काय उभी राहिलीस? दे ते काढून. दे काय बावळट. अहो जेवण. आई बाबा का लागवले? आपण तर बाबाला सबलाईट दिला नव्हतो. बाबा खूप दमले असतील ना, म्हणून चिडले. नको ललू. वाव शनाया, यू लुकिंग सो क्यूट. मला वाटलं होतं मला परत कधीच नाही मिळणार यार. असं कसं होईल बच्चा? मी असताना असं होणं शक्य आहे का? ओ गॅरी, यू आर सो स्वीट. बरं गॅरी, मला सांग तू हे कानातले परत कसे आणलेस? आय मीन काय सांगून आणलेस? अँड डोंट टेल मी तुझ्या बायकोला ते दिसलेच नाहीत. हा दिसले नाहीत? अगं तिला दिसले आणि तिला वाटलं मी तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय म्हणून तिने घालूनही पाहिले. व्हॉट यू यार, त्या गुड फॉर नथिंगनी माझे कानातले घातले होते. हो ना, अगं मला कळेच ना की तिच्याकडून परत घ्यायचे तरी कसे. मी जरा घाबरलो पण होतो ऍक्च्युली. शी, तिला काय घाबरायचं? आणि तसंही ती काय वाईट करणार आहे आपलं? हा ते झालंच, पण बरं ती सोड. मला एक सांग, तिने जेव्हा माझे कानातले घातले होते तेव्हा एकदम जोकर दिसत असेल ना? ध्यान दिसत होतं, ध्यान. हो. साडीवर असले कानातले म्हणजे कसं दिसत असेल, जस्ट इमॅजिन. पण तुला खरं सांगू का बच्चा, हे कानातले ना फक्त आणि फक्त तुझ्यावर सूट करतात. दीज आर मेंट ओनली फॉर यू. बघ, यू लुकिंग सो ब्युटिफुल. टेल मी समथिंग आय डोंट नो. पण मला सांग, तिने तुला परत कसे दिले कानातले? ते माझं छोटस सिक्रेट आहे. गॅरी, मला नाही सांगणार का? नाही सांगणार. सोना, मी रागवे ना? अरे बापरे, नाही नाही नाही, मग तर सांगावंच लागेल. मी आनंदचा वापर केला. आनंदचा? तिला सांगताना सांगितलं की त्या आनंदची एक गर्लफ्रेंड आहे, तिला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून मी ते ऑनलाईन मागवले, घरी विसरलो आणि आता परत करायचंय. व्हॉट? आणि तिला हे सगळं पटलं? त्याचं पण एक कारण. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा ती रांगेत सगळ्यात शेवटी उभी होती. यू आर सो फनी. खरंच पण तुझी बायको ना सॉलिड स्टुपिड आहे. तुला ना अजिबात सूट नाही करत ती. गॅरी, तुझ्या लाईफ मध्ये मी आहे ना म्हणून बरं चाललंय माहितीये तुझं. अँड सॉरी टू से, पण तिच्यासाठी तू म्हणजे ना लंगूर के हात में अंगूर आहे. पाचावर किती शून्य असतात हे तरी कळतं का? तुला एकदाही डोक्यामध्ये विचार नाही आला की इतके महागाचे कानातले तुझ्यासाठी कशाला मागवले असतील मी? लायकी आहे का तुझी एवढे महागाचे कानातले घालायचे? हा?
राधिका